तुम्ही जे सांगताय अर्थशास्त्र, ह्याच्यावरून आपल्याला समजतं की शेतकरी कुठेतरी अंधारात राहतोय, की 14 करोड लिटरचं आपलं उत्पादन आहे आणि 64 करोड लिटर हे बाजारात आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तर मधली जी 50 करोड लिटर जी आहे ती भेसळ आहे आणि हे सगळ्यांना दिसतंय. नमस्कार, मी धनश्री शितोळे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ॲग्रिकल्चर सागा या चॅनलमध्ये. आज आपण बोलणार आहोत अडचणीत आलेल्या दूध उत्पादक शेतकरी आणि दुधाचं अर्थशास्त्र या विषयावरती. याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत सतीश देशमुख सर, आणि सरांचं इंजिनिअरिंग झालेलं असून ते किर्लोस्कर या कंपनीमध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून कार्यरत होते आणि सध्या ते फोरम ऑफ इंटलेक्च्युअलचे अध्यक्ष आहेत. कृषी क्षेत्राशी रिलेटेड विविध प्रश्नांवरती सर कायम त्यांच्या लेखणीतून वाचा फोडत असतात. तर सर खूप खूप स्वागत तुम्ही इथे आल्याबद्दल. सर, खरं तर दूध उत्पादन हा एक जोडधंदा होता शेतीचा, आणि शेतीतून जे आपल्याला आर्थिक स्टॅबिलिटी नव्हती शेतकऱ्यांना, त्याला एक आर्थिक आधार मिळावा म्हणून लोक पशुपालन करत होते. पण नंतर जे करोना आणि करोनानंतरची आर्थिक मंदी, महागाई, ह्या सगळ्या गोष्टींमुळे दूध उत्पादक व्यवसाय हा एक अडचणीत आलेला आपल्याला दिसतो. आणि सातत्याने त्या दुधाच्या दरात जी घट होतीये ती पण एक शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनली असं एक दिसून येतं आपल्याला. तर याच विषयी आपण आज बोलणार आहोत आणि आपण दुधाची भेसळ हा पण टॉपिक आज बोलणार आहोत. तर मला तुम्हाला हे विचारायचं आहे की तुम्ही मध्यंतरी एक RTI दाखल केली होती दूध उत्पादन खर्च काढण्यासाठी. तर ती नक्की काय होती आणि तुम्हाला त्यातून काय माहिती मिळाली, तुम्ही का दाखल केली हे आम्हाला सांगाल का? बरोबर. जे शेतकरी बंधू आणि भगिनींनो हा जो व्हिडिओ ऐकत आहात, भगिनींनो, मी मुद्दाम या ठिकाणी ताई उल्लेख केला, कारण जवळपास 70% काम जे आहे दुग्ध व्यवसायाचं, म्हणजे चारा काढण्यापासून असू द्या, कटाई करून जनावरांना घालणं असू द्या, किंवा गोठाची स्वच्छता, शेण, 70% भार जो आहे ते महिला उचलत असतात. त्यामुळे महिलांना पण अभिवादन करतो मी. बरोबर आहे. आणि प्रश्न असा आहे की आपलं जे सध्या मी असा अभ्यास केला की आपलं जे दुधाचे भाव ठरवण्याची पद्धत जी आहे ती रिव्हर्स कॅल्क्युलेशनप्रमाणे आहे. म्हणजे कसं की शहरातल्या मतदारांना मी त्याला बरेच वेळा लाडावलेले मतदार पण म्हणतो, तर त्यांना काय भाव परवडेल तो अगोदर ठरवायचा. नंतर मग वितरकाचा, डिस्ट्रीब्युटरचा नफा त्यातनं वजा करायचं, कमिशन वजा करायचं. नंतर मग दूध संकलन केंद्र जे संघ आहेत, दूध संघ खाजगी आहेत, सहकारी आहेत, त्यांचा नफा त्यातनं वजा करायचा. ॲक्च्युली ती नफा नाही आहे, ती लूटच आहे बऱ्यापैकी. आणि जे काय उरलं सुरलं आहे ते मग शेतकऱ्यांना द्यायचं. तर हे कुठल्याही हे बिझनेस इथिक्समध्ये किंवा व्यापारी तत्वामध्ये बसत नाही. तर आपल्याला प्रत्यक्षात काय पाहिजे की फॉरवर्ड कॅल्क्युलेशन पाहिजेत. म्हणजे दुधाचा उत्पादन खर्च किती आहे आणि त्यानंतर त्याचा नफा 15% त्याच्यामध्ये ॲड झाला पाहिजे, आणि ते त्याप्रमाणे मग जे काय भाव ठरवायचे पुढं त्याप्रमाणे फॉरवर्ड वर्किंग करायला पाहिजे. आता सध्या रिव्हर्स वर्किंग आहे. म्हणून माझा मूळ प्रश्न असा होता, मी बरेच 3-4 वर्षापासून आम्ही धवल क्रांती संघर्ष म्हणून मोहीम सुरू केलेली आहे करोना काळापासून, ज्यावेळेस 17-18 रुपये दुधाचे दर घसरले होते. तेव्हापासून आम्ही मागणी करत होतो की सरकारने 4 कृषी विद्यापीठं आणि एक खाजगी संस्था यांना तुम्ही दुधाचा उत्पादन खर्च काढण्यासाठी निर्देश द्या आणि त्यांना आपापल्या पद्धतीने काढू द्या आणि बघूया काय खर्च येतो. कारण आमच्याकडे अवेलेबल होता 2017चा राहुरी कृषी विद्यापीठाचा खर्च. तो गाईचा त्यावेळेस 37 रुपये 50 पैसे आला होता. परंतु आणि त्यावेळेस 17-18 रुपये मिळत होते शेतकऱ्यांना. तर मग मी शोधून काढलं की बाबा जसं पुण्यामध्ये साखर आयुक्तालय आहे, जसं वरळीला, मुंबईला दुग्ध आयुक्तालय आहे. मग तिथं मी माहिती अधिकार अधिनियमाचा आधार घेऊन राईट टू इन्फॉर्मेशन अर्ज दाखल केला. त्यांना विचारलं की बाबा उत्पादन खर्च लेटेस्ट मला पाहिजे, जुना नको आहे. मग त्यांनी काय केलं, आपले 4-5 विभाग आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, त्यातनं त्यांनी निर्देश दिले की बाबा देशमुखांनी मागितलेलं आहे, यांना तुम्ही दुधा उत्पादन खर्च द्या. तर ते कळल्यानंतर ती सगळे बातमी वाचल्यानंतर इतकं धक्कादायक मला कळलं ते सगळं. म्हणजे ते ॲक्च्युली बॉम्बच होता, कारण आत्तापर्यंत कोणालाच हे माहीत नव्हतं की इतका उत्पादन खर्च येतो म्हणून. तर मग मी ॲग्रोनमध्ये गेलो, त्यांना सांगितलं की बाबा हे
अन्याय होतो शेतकऱ्यांवर आणि इतकी तफावत आहे. दुधाचे भाव मिळतात इतके शासनाने जाहीर केले 34 रुपये दुग्ध मंत्र्यांनी, आणि येतोय 40 रुपये किंवा म्हशीचा 68 रुपये वगैरे. मग त्यांनी खूप त्याला प्रसिद्धी दिली. त्यामुळं काय झालं की सगळीकडं लोकांना अन्यायाची जाणीव तरी ॲटलिस्ट झाली. तर हे जे उत्पादन खर्चाबद्दल जी म्हणत होतो त्या RTIचं, त्यामुळं त्याचं हे बॅकग्राऊंड हे असं आहे. आणि दुसरं आमचं असं मागणं होतं की बाबा दुधाच्या उत्पादन खर्चावर 15% नफा मिळायला पाहिजे. बऱ्याच शेतकरी संघटनांचं किंवा बऱ्याच लोकांचं असं, तज्ज्ञांचं असं मत होतं की स्वामीनाथन अहवाल जे 50% मागतो त्याप्रमाणे 50% पण तिथं पण मिळायला पाहिजे. परंतु मी असा अभ्यास केला अर्थशास्त्रीय दृष्टीने, कारण आपलं हे आजचं जे हे आहे जवळ अर्थशास्त्र आपण समजायसाठी इथं जमलेलो आहोत, की असा विचार केला की ह्याचा दुधाचा जो इन्व्हेंटरी टर्न रेशो आहे तो खूप जास्त आहे. जसं बाकी पिकांचं आहे, कुठलं पीक 6 महिन्यांनी येतं, कुठलं 9 महिन्यांनी येतं, कुठलं 1.5 वर्षांनी येतं. तर त्या ठिकाणी इन्व्हेंटरी रेशो खूप कमी आहे. त्यामुळं तिथं 50% भाव मागणं नफा हे योग्य वाटतं. परंतु दूध जे आहे ते दररोज उलाढाल होती. ते सोप्या भाषेत मी शेतकऱ्यांना बरेच वेळा समजत असतो की वडापाववाला समजा दिवसाला 500 वडापाव विकत असेल, त्याला 10 पैसेसुद्धा 1% प्रॉफिट पण खूप होतो. इन्व्हेंटरी टर्न रेशोचा हा त्याचा म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये उलाढाल म्हणू शकतो प्रतिदिन. त्यामुळं 15% नफा योग्य असावा असं मला वाटतं. मग सर, तुम्हाला ही जी माहिती मिळाली आता RTI मधून, तर यामध्ये त्रुटी काय काय आहेत असं तुम्हाला वाटतंय? तर ह्याच्यामध्ये असं आहे की मी जी माहिती काढली ते जवळपास 17 जिल्ह्यांची माहिती माझ्याकडे आली. सुरुवातीच्या काळामध्ये जवळपास सुरुवातीला 7 जिल्हे जे मराठवाड्यातले, बीड, परभणी, उस्मानाबाद, नांदेड अशा या भागांची आली. तर त्याच्यामध्ये मी असं पाहिलं की ॲव्हरेज खर्च जो आहे सरासरी गाईच्या दुधाचा 42 रुपये 33 पैसे आला आणि म्हशीचा 68 रुपये 26 पैसे आला. तुमच्या माहितीसाठी सांगतो की शासनाने GR काढून गाईचा दर 34 रुपये जाहीर केला होता, म्हणजे किती तफावत आहे. आणि म्हशीचा जाहीर केलेलाच नव्हता, पण सध्या 49 रुपये मिळतात त्यांना सध्या. म्हणजे किती तफावत आहे बघा, 49 आणि 68, आणि नफा मिळवायचा अजून बाकी आहे. नंतर मग बाकी जिल्ह्याची पण आम्हाला माहिती मिळाली. त्याच्यामधलं पण उदाहरणार्थ कोल्हापूरची मिळाली नंतरच्या काळामध्ये, ॲग्रोमध्ये बातमी येऊन गेल्यानंतर. तर कोल्हापूरमध्ये गाईचा 62 रुपये 28 पैसे, म्हशीचा 95 रुपये 35 पैसे, पुण्याचा 52 रुपये, नंतर 87 रुपये म्हशीचा, कोल्हापूरचा 43.72 रुपये आणि म्हशीचा 81.39 वगैरे वगैरे. जास्त तपशीलच देण्यात पण अंदाज आला तुम्हाला. आणि 3 जिल्ह्याचे म्हणजे कसं, नाशिक, नगर आणि जळगावचा पण खर्च आला, परंतु तो 18चा किंवा 19चा होता. म्हणजे त्यांनी 19 नंतर अहमदनगरनी त्यांनी उत्पादन खर्च काढायचं हे बंद केलं. तर मी हे सांगत होतो त्रुटी, की हे जे काय डाटा मला मिळाला, बरेच मोठे फाईलच झाली तिची आता. तर तो एक 40 वर्षापूर्वी निलंगेकर समिती नेमली होती उत्पादन खर्च काढण्यासाठी. तर त्यावेळेस त्याने एक फॉर्मॅट दिला होता. तर डावीकडची बाजू जी आहे ती सेम आहे की असं गृहीत धरा, आणि उजवीकडे त्या लोकल जिल्ह्यामध्ये तिथली परिस्थिती बघून माहिती भरा आणि दरवर्षी ते अपडेट करा, असं ते फॉर्मॅट होता. पण तो 40 वर्षापूर्वीचा होता. अच्छा. तर त्याच्यामध्ये त्रुटी अशा होत्या की त्याच्यामध्ये आता जे 2200-2300 जरी हे आपण भाव पाहिले, तरी पण त्याच्यामध्ये ॲक्च्युली जे प्रचंड खूप भाववाढ झालेले आहेत. जसं वैरण असेल, चारा असेल, पशुखाद्य, पीक विमा आहे, औषधाचा खर्च आहे किंवा विमा, नंतर कृत्रिम रेतन आहे. तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते अद्ययावत खर्च नाही आहे, थोडं कमी आहे. नंतर कुठल्याही व्यवसायामध्ये तुम्हाला माहिती आहे की ते एक ब्रेक इव्हन पॉईंट असतो. म्हणजे समजा एक गाय ठेवली मी, एक गाडी ठेवला तर तो परवडणार नाही. परत काय ते ठराविक अमाऊंट हे असतं. तर ह्या ज्या सगळ्या खर्च काढल्या सगळ्यांनी, या जिल्ह्यांनी 17, त्या पशुधनाची संख्या 10 पकडलेली आहे. अच्छा. हो. परंतु आता हे 40 वर्षानंतर बरेचसे आता आपल्याला भूधारक लोक आहेत. त्यामुळे प्रत्येकाकडे 2-3 अशा गाई म्हशी असतात साधारण. त्यामुळे तो जर कमी पशुधन पकडलं तर हा खर्च अजून वाढणार आहे. बरोबर. त्यानंतर कालवड आणि गोरे यांचा 5 वर्षाचा जो खर्च आहे, संगोपन खर्च, याच्यात पकडलेला नाही आहे. नंतर अनुत्पादक जी गाय असती, जी भाकड गाय आपण म्हणतो, जे दूध देत नाही पण चारा पाणी सगळं लागतं तिला, किंवा जखमी झालेला बैल असेल,
तो शेतात काम करत नाही, पण त्याचं पण संगोपन मरेपर्यंत शेतकरी बिचारे प्रेमाने सांभाळतात त्याला. तो पण खर्च आहे, तो याच्यामध्ये अजिबात पकडलेला नाही आहे. नंतर हा मुद्दा थोडा छोटा आहे. तसं गाभण गाय आणि म्हैस शेवटच्या महिन्यात हळूहळू दूध देते, तेही याच्यात धरलेलं नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे दोन्ही बाजू मांडलेल्या आहेत, खर्च आणि उत्पादन. आणि त्याच्यामध्ये त्यांनी शेणखताचे जे विक्रीचा भाव जो पकडलेला आहे प्रति गाडी, तर काही जिल्ह्यांनी 5,000 रुपये पकडला आहे प्रति गाडी आणि काही लोकांनी 1,500 पकडला आहे. म्हणजे इतकी तफावत आहे याच्यामध्ये. बरोबर. तर कोणीतरी या सगळ्याचा संकलित अभ्यास करणं जरुरी आहे या सर्वाचं. कारण दुग्ध व्यवसायाचे गेले 20 वर्ष हे दूध आपल्या परिश्रमाने शेतकऱ्यांनी, त्यांच्या कुटुंबियांनी, लहान मुलगी असू द्या, विद्यार्थिनी असू द्या, वयस्कर आईवडील असू द्या, ते सगळं लक्ष देतात. हे राबतात, परंतु त्यांच्या हातात काहीच पडत नाही आणि हे दुर्दशा झालेली. त्यामुळं जगामध्ये आपण गेल्या 20 वर्षापासून 1 नंबरवर आहे उत्पादनामध्ये. त्यामुळे सरकारने याच्यावर जरा अभ्यास करून पुढं पाऊल उचलावं असं आम्हाला वाटतं. तर एवढी त्रुटी त्याच्यामध्ये आम्हाला आढळल्याच नाही. सर, आता ह्या जे त्रुटी आपण पाहतोय, म्हणजे खरं तर करोनामध्ये पण आपण पाहिलं असेल की दुधाचे रेट खूप कमी झाले होते आणि उत्पादन खर्च तशाप्रमाणे वाढला होता आणि करोनानंतर पण आता खर्च तर वाढतोच आहे, तो तर काही कमी होत नाही. बरोबर. मग शेतकऱ्यांना एक फेअर प्राईज मिळाली पाहिजे का? म्हणजे यावरती ऊसाप्रमाणेच दुधाला पण एक FRP असावी, याबद्दल काय मत आहे तुमचं? हां, तर फार महत्त्वाचा मुद्दा तुम्ही विचारला की सर्वप्रथम ही संकल्पना मी मांडली की दुधाला ऊसाप्रमाणे FRP मिळाले पाहिजे. FRP म्हणजे फेअर अँड रिम्युनरेशन प्राईस, म्हणजे रास्त आणि किफायतशीर दर. तर त्याच्यामध्ये मी असंच पाहिलं अभ्यास करून की ऊसाच्या शुगर इंडस्ट्री आणि दुग्ध व्यवसाय याच्यामध्ये खूप साम्य आहे. ह्याची पण हा पण ऊस व्यवसायामध्ये पण आपण जगामध्ये मागच्या वर्षी ब्राझीलला मागं टाकलं, नंबर 1ला गेलो. दुधात पण आपण नंबर 1ला आहे, नंबर 1. नंबर 2 की दुग्ध व्यवसायामध्ये पण खूप प्रक्रिया करून त्याचं व्हॅल्यू ॲडिशन, मूल्यवर्धन करतो आपण. जसं ताक आहे, दही आहे, आईस्क्रीम आहे वगैरे सगळं. तसं ऊसामध्ये पण मूल्यवर्धन करून प्रक्रिया करतो आपण, इथेनॉलपर्यंत पोहोचलेलं आहे. नंतर रेक्टिफाईड स्पिरिट असू द्या, बायोगॅस आहे, बायो CNG आहे, मळीपासनं बरेचसे कार्डबोर्ड वगैरे वगैरे बरेच होतात. म्हणजे मूल्यवर्धनाचा नफा आहे, तो पण दोघांचं साम्य आहे. तिकडं पण एक साखर आयुक्तालय आहे, तिकडं पण मुंबईला दुग्ध आयुक्तालय आहे. तर असे बरेच साम्य आहेत. आणि ऊसाला शुगर कंट्रोल ॲक्ट ऊस कंट्रोल ॲक्ट नियंत्रण कायदा आहे 1966चा. तर त्याच्या आधाराने त्याला कायदेशीर संरक्षण दिलेलं आहे ऊसाच्या FRPला. त्याच्यामुळे काय होतं की खाजगी कारखाने किंवा सहकारी कारखाने, साखर कारखाने यांचं धोरण कधी चालू करायचं, त्यांनी साखर कधी निर्यात करायची, साठा कसं करायचं, हे सगळं नियंत्रण सरकारचं आहे. ते FRP देणं बंधनकारक आहे, नाही तर त्यांना सील लावतात. बरोबर. परंतु दुधाचं कसं आहे, त्याला काही कायदेशीर संरक्षण नाही आहे. आता दुग्ध विकास मंत्र्यांनी जरी सर्क्युलर काढलं, GR काढला किंवा 34 रुपये द्या, ते काय खाजगी सहकारी सहकारी दुग्ध संघ ऐकत नाही, तर खाजगी काय ऐकणार आहेत? ते काय बंधनकारक नाही त्यांना, त्यांनी 29 रुपये देऊ नाही तर किती पण देऊ. त्यामुळं दुधाला FRPचं कायदेशीर संरक्षण द्यायला पाहिजे. आपण काय करतो, आपली संस्था जी आहे ती शाश्वत सोल्युशनकडे जाते. तात्पुरतं 2 रुपये अनुदान द्या असं आपलं नसतं, की परिस्थितीमध्ये सिस्टीममध्ये बदल कसा घडवता येईल असं आपण बघत असतो कायमस्वरूपी. तर ही माझी संकल्पना बऱ्याच संघटनांनी उचलून धरली. त्याच्यामध्ये अजित नवले सर पण आहेत. तर एकदा त्यांचा फोन आला की रात्री 9 वाजता की अजित पवार त्यावेळेस मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री, की सकाळी 6:30ची त्यांनी अपॉइंटमेंट दिलेली आहे, तुम्हाला मुंबईला यावं लागेल, त्यांच्या घरी भेटायचं आहे आपल्याला. तर मी मग लगेच ओला केली पुण्यावरनं आणि मुंबईला जाऊन 7:30 वाजता त्यांना भेटलो. त्यांनी 15 मिनटं आम्हाला दोघांना वेळ दिला. आम्ही त्यांना ही कल्पना सांगितली FRPचं हे करणं. त्यांनी पण 1-2 प्रश्न आम्हाला सांगितले की बाबा आपण करूया, परंतु हे 1-2 प्रश्न आहेत, ते कसे सोडवायचे ते तुम्ही पण आम्हाला काहीतरी आम्हाला सांगा, त्याप्रमाणे आपण पुढं जाऊ. पण नंतर ते सरकार कोसळलं. तर ही मागणी अजूनही आपली आहे.
की दुधाला FRPचं संरक्षण मिळालं पाहिजे. बरोबर. सर, आपण आता FRP दर याच्याबद्दल बोलतोय, तर मला अजून एक गोष्ट विचारायची आहे, हां. की मी काही शेतकऱ्यांशी पण मध्यंतरी बोलत होते, तर मला हे जाणवलं की जेव्हा दुधाचा दर हा एक पॅरामीटर्सवरती ठरलेला असतो, SNF असेल, फॅट असेल, त्यामध्ये बरोबर. अजूनही काय पॅरामीटर्स असतात, पण जेव्हा शेतकरी हे चेकिंगसाठी एखाद्या डेअरीमध्ये जातात, तर एका डेअरीमध्ये वेगळं रिडिंग असतं, दुसऱ्या डेअरीमध्ये वेगळं रिडिंग असतं. मग शेतकऱ्याला म्हणजे अंधारात ठेवलं जातं किंवा फसवलं जातं यामध्ये. बरोबर. तर हे एक तो जो मीटर असतो, जो चेकिंगचा असतो, त्याच्यामध्ये म्हणजे फ्रॉड आहे की यासाठी काय आपण उपाययोजना करू शकतो? नक्की काय प्रॉब्लेम आहे या सगळ्या गोष्टींमध्ये? त्याच्यामध्ये असं आहे की SNF आणि फॅट मेजरमेंटचं जे हे आहे यंत्र जे आहे त्याला आपण मिल्कोमीटर म्हणतो. तर त्याच्यामध्ये हे डिजिटल असतं ते. तर त्याला कॅलिब्रेशन करण्यासाठी वेगळं कन्व्हेन्शनल मशीन लागतं एक. आता तुम्हाला उदाहरण सांगतो, ॲनॉलॉजी सांगतो. टेम्परेचर गेज आहे समजा डिजिटल, त्याच्यावर समजा 40 डिग्री दाखवते, ते बरोबर आहे की नाही, त्याला कॅलिब्रेशन करायचं असेल तर त्याला डेटम काहीतरी लागतो. बरोबर. तर डेटम काय आपला, आता हे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे मला थोडं माहिती आहे की मर्क्युरी थर्मामीटर आईसमध्ये बुडवायचा, बरं, तो 0 डिग्री आला पाहिजे, आणि तो बॉइलिंग वॉटरमध्ये बुडवायचा, तर 100 डिग्री आलं पाहिजे. तर हे झालं कन्व्हेन्शनल, हे तुलना, डेटम स्टँडर्ड. तसं हे फॅट आणि याच्यासाठी पण चेकिंगसाठी एक आहे कन्व्हेन्शनल मशीन. तर माझे एक मित्र आहेत ज्योतिराम जाधव म्हणून, तर त्यांनी असं हे मी कन्व्हेन्शनल युनिट घेऊन जवळजवळ 27 ठिकाणी गेले ते दूध संकलन केंद्रामध्ये. तर त्यांना 0.5 ते 2.2 पर्यंत तफावत आढळली. अच्छा. म्हणजे एकाच दुधाची. मग त्यांच्या लक्षात आलं की हा सिरियस प्रॉब्लेम आहे, किती नुकसान होतं शेतकऱ्यांचं, आणि शेतकऱ्यांना माहिती नाही बिचाऱ्यांना. तर मग त्यांनी जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलं. मग खूप पाठपुरावा करून मग जिल्हाधिकाऱ्यांनी ते मीटिंग बोलवली. त्याच्यामध्ये ते वजनमापक संस्थेचे हे यंत्रणाचे, नंतर FDA म्हणजे फूड अँड ड्रग ऑथॉरिटी, अजून एक कुठले तरी दुग्ध मंत्रालयाचे. तर प्रत्येकाने हातवर केले की वजनवाले म्हणले आम्ही फक्त वजन मोजतो, आम्ही ते हे काय फॅट SNFचं आम्ही नाही करत, आम्हाला ऑथॉरिटी नाही. नंतर भेसळवाले म्हणले आम्ही फक्त भेसळ चेक करतो, फॅट आणि ह्याचा. प्रत्येकाने तिघांनी पण, तर जिल्हाधिकाऱ्याला काय कळलं नाही. मग तेच पण यांनी पाठपुरावा करून करून अशी मागणी केली की निरीक्षक जे असतो त्याची नियुक्ती करा, रिकामी पोस्ट आहेत, आणि सगळ्या याचं कॅलिब्रेशन करा तुम्ही सगळीकडे जाऊन आणि चेक करा. असं त्यांनी मागणी केल्यानंतर सरकारने मागच्या काही दिवसापूर्वी निर्णय दिला, 4-5 महिन्यापूर्वी, की निरीक्षकाची नेमणूक करू म्हणून. त्याचं इम्प्लिमेंटेशन अजूनही नेहमीप्रमाणे काही झालेलं नाही आहे. तर प्रश्न असा आहे की हे निरीक्षकाची नेमणूक करून मिल्कोमीटरचं कॅलिब्रेशन, आपली मागणी आहे की दरवर्षी किंवा काय पिरियड ठरलेला असेल त्याप्रमाणे करणं जरुरी आहे. पण सर, जसं आता तुम्ही म्हणताय की निरीक्षकाची एक मागणी केली आहे तुम्ही, पण तुम्हाला वाटतं की एक निरीक्षकाची जरी त्यांनी ती पोस्ट जी वॅकंट आहे ती जरी भरली, तरी ह्या गोष्टी सगळ्या होऊ शकतात, सुधारू शकतात? नाही, आता SNF फॅटच्या बाबतीमध्ये अजून एक मुद्दा थोडा मी परत एक सांगतो की 14 जुलै 2023ला जो GR काढला आहे 34 रुपयाचा, तर त्याच्यामध्ये SNF आणि फॅटचा काहीच उल्लेख नाही आहे. सॉरी, आहे उल्लेख, तो आहे 3.5 आणि 8.5. ओके. 3.5 फॅट आणि SNF 8.5. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक पॉईंट वनला किती वाढ पाहिजे, वजा करायला पाहिजे, त्याचं काहीच स्पष्टता नाही आहे. त्यामुळे प्रत्येक दूध संघ आपल्याला वेगळाच तक्ता करतात, आणि बरेच दूध संघ तर तक्ता लावत पण नाही. आपली ही पण मागणी आहे की दूध संघाने, संकलन केंद्राने बाहेर तक्ता लावला पाहिजे, मॅट्रिक्स ज्याला म्हणतात ना, की एका, तुम्ही आता ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे, एका बाजूला SNF असतं आणि एका बाजूला फॅट असतं, म्हणजे असं क्रॉस केलं की जो पॉईंट आहे तिथं रेट असतो, मॅट्रिक्स आपण म्हणतो त्याला. तर सगळे लोक असे त्याच्यामध्ये लूट करत आहेत. त्याच्यावर मी सगळ्यांचं लक्ष वेधू इच्छितो तुमच्या एका पॉईंटकडं, की 2017ला केंद्राने काय केलं आहे की त्यांचं जे स्टँडर्ड आहे ते सुधारित केलेलं आहे. ते केंद्राचं कुठलं हे, एक मिनटं, फूड अँड सेफ्टी स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया जे आहे केंद्राचं, ज्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये FSSAI म्हणतो ना, बरोबर, अन्न सुरक्षा आणि मानक संस्था. तर 2017 साली त्यांनी काय केलं आहे की
गाईच्या दुधासाठी 3.2 आणि 8.3 हे स्टँडर्ड फ्रीज केलं आहे. बरोबर. आणि म्हणजे हे जे आहे 8.5 आणि 3.5 हे आता कालबाह्य झालेलं आहे. बरोबर. ते तरीसुद्धा 2023चं जे GR आहे त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे. हे अन्याय आहे ॲक्च्युली. म्हणजे आपण जर पाहिलं की 34 रुपये त्या याला येतो 3.5 आणि 8.5ला, तर 3.2ला आणि 8.3ला मॅट्रिक्सप्रमाणे पाहिलं तर 31 रुपये येते. म्हणजे दाखवताना जास्त भाव दाखवायचा, प्रत्यक्षात वाढ नाहीच आहे. बरोबर आहे. याचा अजून एक ॲनॉलॉजी आहे, परत ॲनॉलॉजी आली आपली ऊस उद्योगाशी, की पूर्वी 10 वर्षापूर्वी आपला रिकव्हरी जो आहे साखर उतारा 8.5 होता, त्याच्याप्रमाणे FRP ठरायची. बरं. नंतर मग FRP जेव्हा आपण वाढवत होतो रक्कम, त्यावेळी हळूहळू ते रिकव्हरीचं रेट हे करत गेले, वाढवत गेले. 8.5चं 9, 9चं 9.5, आता सध्याचा रेट आहे 10.25. म्हणजे आम्ही काय म्हणतो की हे 10.25 मायनस 8.5 जे आहे ही तुम्ही कायदेशीर चोरी केली असं आम्ही म्हणतो रिकव्हरीमध्ये. इकडं सांगताना सांगायचं 100 रुपये FRP वाढवली, पण जर रिकव्हरी तुम्ही जर वाढवली, तसंच इथं दूध क्षेत्रामध्ये कोणालाच माहिती नाही आहे की 3.2, 8.3 मानक आहे, स्टँडर्ड आहे शासनाचं, केंद्राचं, आणि गव्हर्नमेंट GR काढते कालबाह्य निकषाप्रमाणे. तर हे आहे. आणि दुसरं एक त्याच संदर्भात असा मला मुद्दा मांडायचा आहे की 2017 साली कोरोना काळामध्ये जो GR आला होता त्याच्यामध्ये क्लिअर कट दिलं होतं त्यांनी की फॅट जर वाढली तर 0.3 पैसे वाढवा प्रत्येक 0.1 फॅटला. बरं का. आणि SNF बद्दल काहीच उल्लेख नव्हता की SNFचं काही कन्सिडर करू नका असं होतं. परंतु सध्याचा जो तक्ता मला एक हाती लागला आहे, असं बरेच तक्ते असतील तशा पद्धतीने, त्याच्यामध्ये असं दिसतं आहे की 0.1 जर घट झाली फॅटमध्ये तर 50 पैसे कमी, आणि वाढ झालं तर फक्त 20 पैसे जास्त. अच्छा. आणि SNFमध्ये काय आहे, काही ठराविक अमाऊंटपर्यंत जर घट झाली तर 75 पैसे कमी, त्याच्यापेक्षा 0.1नी अजून कमी झालं तर 1 रुपयापर्यंत घट. आणि वाढ झाली समजा SNFमध्ये, समजा घट्ट दूध आहे किंवा काय, तर फक्त 10 पैसे वाढ. तर हे जे आहे ना, हे बऱ्याच लोकांना माहीत नाही बिचाऱ्यांना. ते आपले जातात, दूध टाकतात, परत आपल्या कामाला लागतात. तर हे जे मॅथमॅटिकल ॲनालिटिकल आहे, आमचं कसं आहे की आमचं सगळं ॲनालिटिकल अप्रोच असतो. आम्ही असं हवेत कुठे मागणी करत नाही, हे असं करा तसं करा किंवा एवढं द्या तेवढं द्या असं आम्ही कधी हे करत नाही. आम्ही ॲनालिटिकल, कारण बरेच लोकांनी कोरोना काळात 2 रुपये अनुदान द्या, 3 रुपये अनुदान द्या किंवा असं जे मागण्या करतात ना, ते आम्हाला मान्य नाही आहे. हां, तुम्ही काय म्हणत होते? सर, मला हेच म्हणायचं आहे की यामध्ये की सरकारने यावरती काहीतरी पावलं खरंच शेतकऱ्यांसाठी उचलली पाहिजेत. म्हणजे एकंदरीत आपण जे आता तुम्ही जे सांगताय अर्थशास्त्र, ह्याच्यावरून आपल्याला समजतं की शेतकरी कुठेतरी अंधारात राहतोय. ह्याच्यावरती मला दुसरी एक गोष्ट बोलायची होती सर, की आता सध्या खूप चर्चेत असलेला विषय दुधाची भेसळ. बरोबर. आणि मला वाटतं बच्चू कडूंनी पण आता पार्लमेंटमध्ये सांगितलं की 14 करोड लिटरचं आपलं उत्पादन आहे आणि 64 करोड लिटर हे बाजारात आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तर मधली जी 50 करोड लिटर जी आहे ती भेसळ आहे आणि हे सगळ्यांना दिसतंय. तर मग हे नक्की भेसळ होतीये याबद्दल, म्हणजे जी दिसतीये याबद्दल सरकार काय करतंय आणि ह्याच्यावरती पावलं का उचलली जात नाही, आणि ही भेसळ नक्की कशाची होते दुधामध्ये? कारण हे खूप लोकांना हा प्रश्न आहे की दुधाची भेसळ नक्की काय होतीये. हां, हा फार ज्वलंत प्रश्न आहे ॲक्च्युली तुम्ही विचारलेला. बरं झालं तुम्ही या विषयाकडे वळाले. बच्चू कडूंनी जी आकडेवारी सांगितली ते म्हणजे तसं त्याला काय असं हे काय म्हणतात, त्याला असं मानलं जातं की 30% साधारण भेसळ आहे. कारण असं डाटा कलेक्शनचं कुठला आपला सोर्स नाही आपल्याला. बरोबर. त्यामुळं आपण असं ॲज्युम करू शकतो की बाबा आता महाराष्ट्राचा विचार केला तर 2 कोटी आपलं टोटल कलेक्शन आहे पर डे. काही अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये, काही ऑर्गनाइज सेक्टरमध्ये. त्यामुळं असं जे डाटा कलेक्शन, प्रॉपर डाटा अवेलेबल नाही आपल्याकडे की किती भेसळ असेल, पण अंदाज असं गृहीत धरू 30% तरी खूप झालं, मोठं प्रमाण आहे हा. तर एक 2 वर्षापूर्वी एक छोटी बातमी आली होती एवढीशी की बाबा अमुक अमुक ठिकाणी बारामतीमध्ये 8,500 लिटर दूध जप्त केलं आणि ते ग्राउंडवर टाकून हे केलं म्हणून. आणि जामखेड तालुक्या ह्याच्यातलं होतं ते भेसळ करणारा माणूस, ट्रक घेऊन चालला होता. तर त्या बातमीचा आधार घेऊन आम्ही मग तिथं पण एक RTIचं शस्त्र वापरलं, राईट टू इन्फॉर्मेशन. FDA जे आहे औषध आणि आपलं हे अन्न आणि औषध प्रशासन, FDA आपण म्हणतो, फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन,
तिथं आम्ही अर्ज दाखल केला की बाबा अमुक अमुक हे पकडलेलं आहे, हे सगळं डिटेल्स आहेत, ट्रक नंबर वगैरे, आम्हाला ह्याचे टेस्ट रिपोर्ट पाहिजे की काय त्याच्यामध्ये मिलावट होती आणि ज्यांनी भेसळ केली त्याला पुढं त्याच्यावर काय कारवाई केली. तर नेहमीप्रमाणे काहीच उत्तर मिळालं नाही. 1 महिना गेला. मग प्रथम अपील केलं आम्ही, कारण मला माहिती होतं की हे आपलं हिमनगाचं एक टोक आहे. छोटी बातमी आहे, परंतु हे हिमनगाचं टोक आहे आणि एखाद्याला जरी शिक्षा झाली तरी बाकीचे लोक कॉशियस होतील आणि शासन पण काहीतरी पाऊल उचलेल. तर परत प्रथम अर्ज केला सिस्टीमप्रमाणे. मग त्यांनी परत सुनावणीला बोलवलं. मग आम्ही कार्यकर्ते घेऊन सुनावणीला गेलो. परत सुनावणी एक प्रकार असतो, त्याच्यात आपली बाजू मांडायचा हे चान्स असतो. तर ते म्हणले आम्ही टेस्ट रिपोर्ट नाही देणार, पण त्याचे एक्स्ट्रॅक्ट देतो आम्ही पाहायचं. म्हणलं ठीक आहे, काहीतरी द्या. मग शेवटी आम्ही पाठपुरावा करत करत गेलो. शेवटी त्याच्यावर FIR दाखल झाला बारामती ग्रामीण पोलीस चौकीमध्ये आणि त्याला 3 दिवसाची कोठडी पण झालेली आहे दूध संघाच्या मालकाला. तर ॲक्च्युली काय त्यांनी मग रिपोर्टमध्ये त्यांनी दिलं आहे बरेचसे की, पण ते स्पेसिफिक केस झाली ती. आपण मध्यंतरी पण पाहिलं होतं सर, नाशिकमध्ये पण सेम केस झाली होती आणि त्यात तिथे कॉस्टिक सोडा वगैरे सगळ्या, म्हणजे कॉस्टिक पावडर, हे जे आपण कपडे धुण्याची पावडर आहे ते सगळं तिथे सापडलं आणि मिल्क पावडरमध्ये ते मिक्स करून देत आहेत, हे सगळ्या गोष्टी आढळल्या. नाही, तर त्या परवा त्या केसमध्ये काय सापडलं ते आहे माझ्याकडे पत्रामध्ये. स्पेसिफिक बोलण्यापेक्षा जनरलाइज आपण बोलूया की त्याच्यामध्ये काय काय, कारण त्याचं कसं दीर्घकाळ टिका लागतं, कारण ड्युरेशन वाढवण्यासाठी आणि घट्टपणा येण्यासाठी. मग त्याच्यामध्ये ते काय काय टाकतात, सोडा, युरिया, माल्टोज, साखर, ग्लुकोज, मीठ, स्टार्च, डिटर्जंट पावडर, न्यूट्रिलायझर, लॅक्टोज वगैरे वगैरे मिसळतात. आणि तुम्हालाही माहिती आहे की ते 2018 साली WHO जे जागतिक आरोग्य संघटना, त्यांनी असा इशारा दिला होता की भारतामध्ये 68.7% दूध जे आहे भेसळयुक्त आहे. म्हणजे WHOने दिला होता इशारा की FSIच्या गुणवत्तेप्रमाणे नाही. आणि जर मुंबईमध्ये एक संस्था आहे, त्यांचा पण वेबसाईटवर डाटा अवेलेबल आहे, ते कन्झ्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडिया. तर त्यांनी काय केलं, 690 ठिकाणचे नमुने तपासले. आणि त्याच्यामध्ये त्यांना लक्षात आलं की 78% भेसळ आहे. म्हणजे ह्यांचा रिपोर्ट आपल्या मुंबईचा आणि तो WHOचा थोडा मॅच होतो आहे. आणि त्याच्यामुळं ते बरेचसे दुष्परिणाम आहेत त्याच्यामध्ये, यकृत, किडनी वगैरे परिणाम होतात. पण मला काळजी काय आपली तरुण पिढीची आहे, ज्याचं वाढतं वय आहे, त्याचं वाढत्या वयामध्ये कार्बोनेट हे सगळं मिळायला पाहिजे, मिळत नाही. लहान मुलं आहेत, तरुण लोक आहेत, ते पण अत्यंत वाईट गोष्ट आहे. तर आम्ही त्यावेळेस मागणी केली होती की बाबा यांनी टेस्टिंग किट, सोप्या पद्धतीचं मेजरमेंट आणि भरारी पथक पाहिजे की व्हॅनचं, की जाऊन तिथं धडक देऊन करायचं, टेस्ट करायचं. आणि तो एक आपला एक कायदा आहे बघा, काय नाव त्या कायद्याचं, म्हणजे सर सरकारचं पण असे काहीतरी पावलं पाहिजेत की एखादी कमिटी असेल जी अचानक जाऊन त्या डेअरीला व्हिजिट करेल आणि तिथले सॅम्पल घेईल. म्हणजे कधी महिन्यातून अचानक ती जाऊ शकते आणि ती सॅम्पल घेऊ शकते. मग तिथे आपल्याला ॲक्च्युली समजेल की तिथे खरंच भेसळ होतीये का नाही होते कसं. आणि हा म्हणजे अचानक गेल्यावर त्यांना पण काही चान्स नाही आहे, असं काही आहेत का पावलं सरकारची? बरोबर, तसं व्हायला पाहिजे. कालच एक जोक झाला. मी आता कर्जतमध्ये काही 25 तरुण शेतकरी दूध उत्पादक लोक होते, आमची बैठक झाली होती. जोकने एक जणही सांगितलं ज्यांच्याकडे गाई म्हशी नाहीत तेच कृत्रिम दूध तयार करतात, असं झालं ते. तर आपलं काय म्हणणं आहे की हा जो कायदा आहे ना आपला, द प्रिव्हेन्शन ऑफ फूड ॲडल्ट्रेशन, महाराष्ट्र अमेंडमेंट ॲक्ट 1969, तर त्याच्यामध्ये आम्ही अशी मागणी केली होती की त्याला जर भेसळ सापडली तर त्याला आजन्म कारावास आणि अपात्र जामीन असं तरतूद करावी. असं मध्ये असा प्रयत्न एकदा झाला होता कधीतरी, आणि दुसऱ्या कुठल्या तरी राज्यामध्ये आहे वाटते. पण सध्या त्याच्यावर सिरियसली विचार केला पाहिजे की भेसळीबद्दल, कारण सगळ्यांचंच आरोग्य धोक्यामध्ये आहे. त्याच्यामुळे कॅन्सरची शक्यता पण WHOने नोंदवली होती की इतके, जर 2025पर्यंत का 2030पर्यंत हां इतके टक्के 87% लोकांना कॅन्सर. करेक्ट असं आलं होतं त्यांचं. तर हा मुद्दा सिरियस आहे खरं. हा, एकंदरीत आपण पाहतो की एक मनमोहन सिंग
अहलुवालिया ह्यांनी पण एक मध्ये रिपोर्ट दिला हम्म. की जवळजवळ 89.2% जे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आहेत हम्म. हे भेसळयुक्त आहेत. हम्म. मग ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण पाहतो तेव्हा खरंच आपण जे खातोय का हे किती प्युअर आहे याची पण गॅरंटी नाही आहे आपल्याला. बरोबर. कारण मार्केटमध्ये कुठलं भेसळ आणि कुठलं प्युअर आहे हे आपण कसं ओळखणार, त्यासाठी आपल्याकडे काहीच नाही आहे ॲक्च्युली. बरोबर. यासाठी सरकारने काय पावलं घेतली पाहिजेत असं तुम्हाला वाटतंय? नाही, आपण जसं आता बरेच वेळा बातम्या येतात बरं का, की दिवाळीच्या काळामध्ये मिठाई पकडली, पनीर सापडलं, इतकं टन जप्त केलं, परंतु अशी एकही बातमी येत नाही की बाबा अमुक अमुक माणसाला शिक्षा झाली, तुरुंगात आहे वगैरे. अशी बातमी येत नाही ना. ते मागचे दुग्ध मंत्री होते मागच्या काळामध्ये, ते म्हणले आम्ही ते दुधामध्ये नीळ टाकू, असं काहीतरी हास्यास्पद ॲक्शन घेतात ते. त्याला काय दूरदृष्टीवाला ते हे पाहिजे ना, व्हिजनवाला हे पाहिजे ना, की याच्यावर काहीतरी लक्ष दिलं पाहिजे. ते करणं जरुरी आहे. ते गरजेचं आहे असं वाटतं. आणि सर म्हणजे तुम्ही एकंदरीत काय सांगाल हे दूध उत्पादक आणि दूध जे आपल्या शेतकरी आहेत यांच्यासाठी तुम्ही काय बोलाल, काय तुमची भूमिका काय आहे? हां, ते आपल्या जे काय भूमिका आहे आपली काही मी आता विखुरलेल्या स्वरूपात आपण थोडे मुद्दे मांडलेच आहेत, की उत्पादन खर्चावर आधारित 15% नफा मिळायला पाहिजे शेतकऱ्यांना. पण काय याची अंमलबजावणी करण्यासाठी आपली अशी मागणी आहे की दूध मूल्य आयोगाची स्थापना व्हायला पाहिजे. दूध मूल्य आयोग, कारण एवढा मोठा कोट्यवधी रुपयाचा टर्नओव्हर आहे, त्याला दुग्ध मूल्य आयोगाची स्थापना व्हायला पाहिजे. ते काय करतील, सगळ्यांचे खर्च संकलित करतील. हां, मात्र तेवढं त्याला वैधानिक दर्जा दिला पाहिजे. वेतन आयोगासारखा 7वा आहे वेतन आयोगाला, कसं वैधानिक दर्जा आहे. स्वामीनाथन आयोगाला वैधानिक दर्जा दिला नव्हता, त्यामुळे तो फक्त रिकमेंडेशन करू शकतो, त्याचं इम्प्लिमेंट करणं बंधनकारक नाही वैधानिक दर्जा नसल्यामुळे. तसं हे जे दुग्ध मूल्य आयोग आहे त्याला वैधानिक दर्जा द्यावा अशी आपली मागणी आहे. म्हणजे आणि काय होईल त्याच्यामुळे, काय होईल की खर्च पण दरवर्षी अपडेट होईल. जसं FRP अपडेट होतो तसं तो पण दरवर्षी अपडेट होईल खर्च ऑटोमॅटिक. आणि त्याच्यानंतर हे जे तक्ता मी म्हणलं ना, SNF फॅट कोणी 50 पैसे वाढवतं आहे, कोणी 25 पैसे कमी करतं आहे, हे असं ॲम्बिग्युटी जी आहे प्रत्येक संघामध्ये ती सगळी निघून जाईल. तेच निर्देश देतील की असं करा आणि हे करा, अपडेट पण करतील ते. म्हणजे हे महत्त्वाचं आपली भूमिका अशी आहे की दुग्ध मूल्य आयोगाची स्थापना करणं जरुरी आहे. आणि हां, बोला ना. नाही, बोला. हां, अजून एक महत्त्वाचा विषय आहे की खरं तर त्याला अजून वेगळा व्हिडिओ लागेल, म्हणजे वेगळा, पण थोडक्यात सांगतो जरा की हे जे प्रक्रिया करून शेतमालावर जे प्रक्रिया होती ते दुधाचं त्याच्यात आलं म्हणून मी साईड सब्जेक्ट मांडतो आहे. त्याच्यावर प्रक्रिया केल्यानंतर जे नफा जवळजवळ 450% नफा घेतात लोक. मग ते टेक्स्टाईल इंडस्ट्री असू द्या, ऑइल इंडस्ट्री असू द्या, किंवा कॉटन हे तुमचं ह्याचं काय असे बरेच इंडस्ट्रीज आहेत, कॅडबरी आहे किंवा कोकाकोला आहे, साखर आहे, सगळ्याच्यापासून. तर मी अशी मागणी केली होती 1-2 वर्षापासून, मूलभूत मागणी आहे की मूल्यवर्धनाचा जो नफा आहे त्या कंपन्याचा कोट्यवधी रुपयाचा, त्याच्यामध्ये कच्चा माल पुरवणाऱ्या शेतकऱ्यांचा त्याच्यावर थोडासा हक्क आहे, अशी मी मूलभूत मागणी करतो आहे सध्या बरेच वर्षापासून, 2 वर्षापासून. तर मी अशी माझी मागणी आहे की कॅटेगरी करू शकतो आपण वर्गीकरण, त्याचं डिटेल माझा आर्टिकल आहे की नफा वाईज किंवा उलाढाल वाईज, आणि त्याप्रमाणे पर्सेंटेज वाईज त्याचं कॉन्ट्रीब्युशन तिमाही शेतकऱ्यांना मूल्यवर्धन नफा म्हणून त्याच्या खात्यावर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBTच्या योजनेअंतर्गत त्याला मिळायला पाहिजे. तर हा मुद्दा पण जास्त कोणी उचलत नाही. तर पुढच्या काळामध्ये हे जर कृषीद्रोही सरकार नसतं, समजा कृषीपूरक सरकार आलं, तर नक्कीच या धोरणावर लोक विचार करतील की बाबा, कारण कच्चा माल दिला नाही तर तुम्ही पुढं करणार काय? बरोबर आहे ना. तर हे एक मागणी आहे आपली. मागणी म्हणजे मुद्दा आहे हा. आता अजून बारकाईचा आम्ही हे करतो, अभ्यास करत असतो बघा, की हा पण मुद्दा जो आहे तो माझा नाही हा, की ह्यांचा आहे, तो माझे मित्र ज्योतिराम जाधवांचा आहे तो. आता काल पण आम्ही पाहिलं ना, ते पावत्या आहेत त्याचे फोटो काढलेत, मिळतात ना, तर ते 2 डिजिटमध्येच त्याचं लिटरमध्ये असतं.
आता उदाहरणार्थ वाचून दाखवतो मी फरक, ज्याला आपण टेक्निकल भाषेमध्ये लिस्ट काउंट म्हणतो बघा. बरं. तर त्याचं लिस्ट काउंट 10 मिलीग्रॅम असतो. 10 मिली समजा एखाद्या शेतकऱ्याने दूध टाकलं, त्याचं असं दूध समजा 4.495 असेल समजा लिटर, त्याचं 4.495. त्याचं लिस्ट काउंट 10 मिलीलिटर असल्यामुळे तो डिस्प्ले काय करणार 4.9. अलग लक्षात. म्हणजे 95 मिलीलिटर त्याचं फुकट गेलं. तर त्या ज्योतिराम जाधवांनी अशी मागणी केली होती की ते त्याचं जे लिस्ट काउंट आहे ते 3 डिजिट म्हणजे 100 मिलीलिटरमध्ये करा. तसं मग त्यांनी हे पण शासनाच्या मागं लागून पाठपुरावा करून केलं पण आहे, त्याचं पण हे करा म्हणून निर्देश दिलेले आहेत. ते कुठलं विद्या मापन हे ना संस्था सरकारची, त्यांनी ते निर्देश पण दिले आहे की बाबा हे जे वजन करण्याचं जे आहेत मीटर ते तुम्ही 100 मिलीलिटरमध्ये करा. म्हणजे रिडिंग काय दिसेल आता 9.495 दिसेल. हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण हजारो शेतकऱ्यांचं दररोज म्हणजे 2दा दूध घालतात आणि त्याच्यामुळं दररोज असा जर फरक पडत असेल आणि असं 30-30 दिवस, तर परिणाम खूप जास्त आहे, त्याचा क्युम्युलेटिव्ह इफेक्ट खूप जास्त आहे. बरोबर. आता अजून काय विचारायचं नाही? तर हे दुधाचं आपण जे बोलतोय, हे दूध जे आहे हे प्रतिनिधिक स्वरूपाचं शेतकऱ्याचं उत्पन्न आहे. प्रतिनिधिक यासाठी म्हणतो की बाकीचे शेतमाल जे आहेत, सोयाबीन आहे, ज्वारी आहे, गहू आहे, बाकी फळं आहेत, भाजीपाला आहे, हे सगळं जे आहेत, गेल्या 76 वर्षामध्ये ज्या पद्धतीने महागाई निर्देशांक वाढलेला आहे, ज्या पद्धतीने भाव वाढलेले आहेत, त्या मानाने शेतमालाचे भाव वाढलेले नाही आहेत. असं आम्ही आत्तापर्यंत बरेच वेळा प्रूव्ह करून दिलेलं आहे. पूर्वी 1 क्विंटल कापूस विकताना 1 तोळा सोनं यायचं म्हणायचो आम्ही, किंवा अजून बरेच अशी उदाहरणं आहेत, ग्राफ्स काढलेले आहेत आम्ही बरेचसे. असं काय ट्रेंड कसा दिसतो वेगवेगळ्या कम्पेअर करून. दुधाचंच बोलायचं झालं तर 1980 साली 1 लिटर दूध विकलं तर 1 लिटर पेट्रोल येत होतं, आणि आता पेट्रोलने 100 पार केलेली. म्हणजे आमचं म्हणणं काय आहे की शेतमालाचे भाव दाबण्यामागं काय दोन उद्देश आहे. एक म्हणजे शहरी ग्राहकांना खुश ठेवायचं, आणि नंबर 2 जो उद्योजक आहेत त्यांना कच्चा माल स्वस्तात पुरवला पाहिजे. बिस्किट बनवणारे असतील समजा गव्हापासनं, किंवा असे जे बरेचसे, कारण 85% जे आहेत भारतातली जनता हे कृषी रिलेटेड उत्पादनाशी इनडायरेक्टली डायरेक्टली रिलेटेड आहे. त्यामुळं आमचं असं म्हणणं आहे की त्याच्याप्रमाणे महागाई निर्देशांकाप्रमाणे लोकांची मानसिकता बदलणं जरुरी आहे, आणि त्यासाठी काहीतरी हा फार $1 मिलियन क्वेश्चन आहे ॲक्च्युली. हा एका याच्यात होणार नाही. आणि हे जे दुग्ध व्यवसाय म्हणजे हे ATM आहे ॲक्च्युली. दर 10 दिवसांनी त्याचं बिल येतं आणि 14व्या दिवशीचं हातात पैसे मिळतात. म्हणजे दैनंदिन खर्च भागतो त्याचा. त्यामुळे बऱ्याचशा आत्महत्या कमी होतात. आता सध्या महाराष्ट्राचा रेट जो आहे तो 9 आत्महत्या पर डे मागच्या 6 महिन्याची आकडेवारी पाहिली तर या व्यवसायाकडे लक्ष दिलं तर ॲटलिस्ट काहीतरी हाताशी पैसे आले तर त्याचं जीवन चांगलं होईल. आणि दुसरं म्हणजे काय म्हणत होतो मी, समजा मुलीचं लग्न आहे समजा घरामध्ये, किंवा काय आजारपण असेल आईचं, आजीचं, त्याच्या आईवडिलाचं, एखादी गाय विकली किंवा एखादं हे केलं तर ते ATM सारखं आहे, त्याला तात्पुरती मदत मिळते. तर हे जे आहे ह्याकडे लक्ष दिलं तर काय याचे बाकी साईड डिफेक्ट्स पण खूप जास्त आहेत ताई. ह्याच्यामध्ये आपण जर ह्या प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही तर एक तर भेसळीचं प्रमाण अजून वाढेल. बरोबर आहे. नंबर 2 की त्याच्यामुळं पशुधन कमी झालेलं आहे. सध्या स्टॅटिस्टिकल डाटा टाइम्स ऑफ इंडियामध्ये आला होता, त्याच्याप्रमाणे पशुधन हळूहळू कमी होत चाललं आहे. पशुधन कमी होत गेल्यानंतर काय होणार की शेण वगैरे कमी झालं ना, जमिनीचं आरोग्य खराब होईल. जमिनीचं आरोग्य खराब झाल्यानंतर काय होईल की कुपोषण होईल. लोकांमध्ये जे न्यूट्रिएंट आहेत अन्नधान्यामध्ये ते त्यांना मिळणार नाहीत. त्यामुळे लोकांचं आरोग्य त्याच्यामध्ये धोक्यात येऊ शकतं. त्यांच्या अन्नधान्य पोषण मूल्यावर परिणाम झाल्यामुळं लोकांच्या पण आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तर ही चेन आहे. तर हे विशेष चेन आहे ना, विशेष सर्कल म्हणून शकत नाही त्याला आपण.
ते लाँग चेन जी आहे ती तोडायलाच पाहिजे. तर यासाठी या प्रश्नाकडं आणि तुम्ही एवढा इंटरेस्ट घेऊन हा इतका ज्वलंत प्रश्न आहे खरं तर सध्या. जे बारामतीमध्ये पण एक जण उपसरपंच उपोषणाला बसलेत. ठिकठिकाणी आंदोलन असे छोट्या प्रमाणात होत आहेत, परंतु हे नसल्यामुळे त्यांना एवढं हे मिळत नाही, जनाधार मिळत नाही. परंतु तुम्ही या माध्यमातून बरंचसं शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचून त्यांना अन्यायाची जाणीव करून देऊया आणि मग सरकार पण याकडे लक्ष देऊन काहीतरी धोरणात्मक निर्णय घेईल. आणि हा आजचा जो तुम्ही मला या बोलायची संधी दिल्याबद्दल खरंच तुमचा कौतुक आहे. आणि तुम्ही हा नवीन उपक्रम केला, का सर्व्हिस तुमची वेगळी चालू आहे आणि सोशल ॲक्टिव्हिटी म्हणून तुम्ही हे करताय, खरंच अभिमानाचं गोष्ट आहे. खरंच तुमचं अभिनंदन. सर, खूप खूप धन्यवाद. खरं तुम्ही इथं आलात आणि आम्हाला ही सगळी माहिती दिली त्याबद्दल. म्हणजे शेवट मला एवढंच म्हणावं वाटेल की शेतकऱ्यांना त्यांचा उत्पादन खर्च निघून थोडाफार नफा मिळणं हे गरजेचं आहे. करेक्ट. खरं तर आपण काही गोष्टी पाहतो की आपण पिशवीचं दूध घेतो आणि ते 60-70 रुपये लिटर सध्या आपण विकतही घेतो, पण ते दूध किती प्युअर आहे ह्याचा आपल्याला गॅरंटीच नाही आहे खरं तर. तसं करेक्ट. म्हटलं तर जवळजवळ 68% दूध हे जवळजवळ भेसळयुक्त आहे हे सांगण्यात आले. म्हणजे त्याच्यामध्ये FSSAIच्या नामांकनाप्रमाणे ते बनवलं जात नाही हे आहे. तर मग ह्या सगळ्या गोष्टी असताना जर आपण शेतकऱ्यांना थोडेफार पैसे जर त्यांचा नफा मिळाला, उत्पादन खर्च निघून, तर कदाचित तेही आपल्याला मुबलक प्रमाणात सप्लाय करू शकतात दुधाचा. आणि या सगळ्यामध्ये त्यांना जर दुधाचा सप्लाय आपल्याला करता आला तर कदाचित ही भेसळसारखी जी कीड आहे ही आपण कमी करू शकतो. आणि काही उद्योजक, उत्पादक आणि शेतकरी, म्हणजे शेतकरी नाही म्हणता येणार, पण काही जे दूध उत्पादक आहेत ते हे सगळं करतात. त्यामुळे मग ही भेसळची कीड आपल्याला कमी करायची असेल तर नक्कीच ह्या सगळ्या गोष्टींवरती लक्ष देणं आणि शेतकऱ्यांना एक चांगला रेट देणं दुधाचं हे गरजेचं आहे. आणि त्याबद्दल सर खरंच थँक्यू आणि धन्यवाद. धन्यवाद सर.